जो कोणी जिंकेल त्याला लॅपटॉप फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिला जाईल। हे कमीत कमी 100 वर्ष लाईफ आहे याची। मला HP, डेल आणि लिनोवो या कंपनीचे लॅपटॉप ऑनलाईनपेक्षा स्वस्त पाहिजे, म्हणजे जवळजवळ 10,000चा फरक आहे। 15,000 रुपये मला 6 महिन्याची हार्डवेअर वॉरंटी मिळेल, जी प्राइसिंग निगोशिएबल असेल। शॉपमधला बेस्ट सेलर आहे। ओरिजिनल स्पेअर पार्ट आहेत, जसं की ही SSD आहे, मला i5 10 जनरेशन प्रोसेसर, i5 11 जनरेशन प्रोसेसर। रिफर्बिश लॅपटॉप आहे ते कोणी घेतले पाहिजे। स्क्रीन साईज असेल 13.3 इंच। कॉंग्रॅच्युलेशन सर, तुम्हाला 1000 GB। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुमच्या आवडत्या लॅपटॉप शॉपीवरती आलेलो आहे, ज्याचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी। आणि यावेळी पण सर तुमच्यासाठी जबरदस्त स्टॉक घेऊन आलेले आहेत। पाहू शकता या साईडला पण तुम्हाला बरेच लॅपटॉप मित्रांनो इथे पाहायला मिळणार आहेत। आणि माय कम्प्युटर शॉपी मित्रांनो ओळखलं जातं क्वालिटी सर्टिफाईड बिझनेस लॅपटॉपसाठी। आणि इथे जेवढे काही लॅपटॉप्स आहेत ना मित्रांनो, त्याच्यावरती तुम्हाला 6 महिन्याची वॉरंटी मिळणार आहे। म्हणजे माय कम्प्युटर शॉपीमध्ये तुम्हाला नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप पाहायला मिळणार आहेत। HP, डेल, लिनोवो असे सर्व काही बिझनेस सिरीजचे लॅपटॉप तुम्हाला पाहायला मिळतील। त्याचबरोबर तुम्हाला जर ग्राफिक्स कार्डवाल्या लॅपटॉपची रिक्वायरमेंट असेल तर ते पण मित्रांनो इथे अवेलेबल आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातनं खूप साऱ्या ठिकाणावरनं व्ह्यूअर्स लॅपटॉप घेण्यासाठी माय कम्प्युटर शॉपीमध्ये येतात, कारण माय कम्प्युटर शॉपी हे फेमस आहे सर्टिफाईड लॅपटॉप आफ्टर सेल सर्व्हिससाठी आणि जेन्युइन पार्ट्ससाठी। आणि मित्रांनो, माय कम्प्युटर शॉपी फक्त सेल्सवरती फोकस करत नाही, तर इथे तुमची रिक्वायरमेंट पहिली समजून घेतली जाते आणि त्यानुसार तुम्हाला लॅपटॉप सजेस्ट केला जातो। आणि लॅपटॉप सेल करण्याच्या आधी मित्रांनो, तुमच्या मनातले जेवढे काही प्रश्न आहेत ना त्यांचं उत्तर दिलं जातं, त्यानंतरच तुम्हाला लॅपटॉप सेल केला जातो। आणि जर तुम्ही यांचे गुगलचे रिव्ह्यूज वगैरे मित्रांनो पाहिलेत ना, एकदम पॉझिटिव्ह रिव्ह्यूज आहेत। आणि मार्केटमध्ये जर मित्रांनो तुम्ही पाहायला गेलात ना, तर खूप सारे शॉप ओनर्स आहेत जे तुम्हाला गिफ्ट्स वगैरे देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात। पण मित्रांनो, माय कम्प्युटर शॉपीमध्ये त्या गोष्टीवरती अजिबात भर दिला जात नाही, तर इथे क्वालिटी आणि आफ्टर सेल्सवरती जास्त मित्रांनो भर दिली जाते। आणि मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माय कम्प्युटर शॉपीचे जे ओनर आहेत अमोल सर, ते स्वतः एक गेमर आहेत। त्यांनी गेमिंग PC पण बिल्ड केलेले आहेत। त्याचबरोबर क्रिप्टो मायनिंगचे मित्रांनो सेटअप पण त्यांनी आपल्या व्ह्युअर्सला खूप सारे बनवून दिलेले आहेत। त्याचबरोबर तुम्ही इकडे पाहू शकता त्यांनी हा स्वतःचा PC गेमिंग PC स्वतः बिल्ड केलेला आहे आणि त्यांना या क्षेत्रातला खूप जास्त मित्रांनो असं नॉलेज आहे। आणि हा जो अनुभव आहे त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे इथून लॅपटॉप खरेदी करताना। बऱ्याचदा व्ह्यूअर्स असं होऊन जातं की जेव्हा कुठल्या तुम्ही दुसऱ्या शॉपमध्ये जाता, तिथल्या शॉप ओनरलाच त्या लॅपटॉपबद्दलची एवढी डिटेलमध्ये माहिती नसते। पण मित्रांनो, तसं इथे होणार नाही। इथे तुम्हाला प्रॉपर गायडन्स दिला जाईल, रिक्वायरमेंट काय आहे, तुम्हाला कशासाठी लॅपटॉप पाहिजे त्यानुसारच तुम्हाला इथे लॅपटॉप सजेस्ट केला जाईल आणि त्याची प्रॉपर माहिती मित्रांनो तुम्हाला इथे मिळणार आहे। बऱ्याचदा व्ह्यूअर्सला माहिती नसतं की डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड आणि इंटिग्रेटेड ग्राफिक्स कार्ड यात काय डिफरन्स असतो। खूप सारे तुम्ही रील्स वगैरे पण मित्रांनो मार्केटमध्ये पाहिले असतील। इंटिग्रेटेड ग्राफिक्स कार्ड असतं त्याला डेडिकेटेड म्हणून विकलं जातं आणि लोक त्यात फसतात। तर मित्रांनो, अशी फसवणूक वगैरे इथे माय कम्प्युटर शॉपीमध्ये मित्रांनो तुमची होणार नाही। तुम्हाला एकदम ट्रस्टेड, जेन्युइन आणि सर्टिफाईड लॅपटॉप इथे मिळणार आहे। तर मंडळी, आता माझ्यासोबत आहेत माय कम्प्युटर शॉपीचे ओनर अमोल सर। सर कसे आहात? एकदम मजेत, तुम्ही कसे आहात? मस्त मजेत सर। सर दिवाळी कशी गेली? एकदम झकास। आणि सर आता माय कम्प्युटर शॉपी हे नवीन लोकेशनवरती आलेलं आहे, तर सर्वात पहिले इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा। मित्रांनो, आपल्या शॉपचा ॲड्रेस आहे फ्लॅट नंबर 202 वनशिव निवास नियर साई पॅलेस हॉटेल, आंबेगाव BK। मित्रांनो, आपल्या शॉपचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040520789 आणि आपलं जे शॉपचं टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत आहे आणि बुधवारी आपला विकली ऑफ असतो। म्हणजे माय कम्प्युटर शॉपीचा ॲड्रेस सांगायचं झालं तर जुन्या लोकेशनपासून अगदी जवळच्या अंतरावरती आहे। सर्वात जवळचं लँडमार्क सांगायचं झालं तर साई पॅलेस प्युअर व्हेज हे आंबेगाव BK मधलं सर्वात मोठं हॉटेल आहे। त्याला जस्ट लागूनच मित्रांनो हे वनशिव निवास नावाची ही बिल्डिंग आहे, तुम्हाला पाहायला मिळेल। खाली क्लिनिक वगैरे आहे, MRF टायरचं दुकान आहे। जस्ट त्याच्या वरच्या साईडलाच मित्रांनो माय कम्प्युटर शॉपी असणार आहे। तर हा माय कम्प्युटर शॉपीचा मित्रांनो ॲड्रेस आहे। मित्रांनो, यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल, तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका। सर, या व्हिडिओमध्ये लॅपटॉपची प्राइस रेंज काय असणार? मित्रांनो, आपल्याकडे लॅपटॉप कमीत कमी 15,000 ते जास्तीत 55,000 पर्यंत मिळून जाईल। आणि सर, मी असं ऐकलंय की लॅपटॉपचे प्राइसेस आता वाढलेले आहेत। हो मित्रांनो, आता रॅम आणि SSDच्या प्राइस खूप वाढलेल्या आहेत। आता मोस्टली तुम्ही माझ्याकडे जे लॅपटॉप बघाल त्याच्यामध्ये 16 GB रॅम आणि 256 GB जास्त लॅपटॉप बघायला मिळणार आहे, कारण की मार्केटमध्ये 512 GB जी SSD असते पुल आउटवाले त्या खूप कमी झालेले आहेत, ते मिळत पण नाही आहेत सहसा। तर त्याच्यामुळे तुम्हाला स्टोरेज 512 करायचं असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस जास्त लागणार आहेत पहिल्यापेक्षा। आणि त्याचबरोबर लॅपटॉपच्या पण किमती वाढलेल्या आहेत। सर, रिफर्बिश लॅपटॉप म्हणजे काय, जर आपल्या व्ह्यूअर्सला सांगा। मित्रांनो, बाहेरच्या देशामध्ये IT कंपन्या असतात, त्या प्रत्येक 2 वर्षांनी किंवा 3 वर्षांनी लॅपटॉप त्यांचे अपग्रेड करतात। तर हे अपग्रेड करण्यासाठी जे जुने लॅपटॉप्स असतात ते सेल आउट केले जातात। तर सेल केल्यानंतर
काही लॅपटॉपमध्ये दुरुस्ती करावी लागते. समजा एखाद्याचा कीबोर्ड खराब असेल, एखाद्याची स्क्रीन खराब असेल, एखाद्याचं बॉडी पार्ट खराब असेल, तर ते ओरिजिनल कंपनीचे स्पेअर पार्ट त्याच्यामध्ये टाकले जातात आणि तेच मार्केटमध्ये सेकंड हँड म्हणून विकले जातात. तर ह्याच्यामध्ये काय असतं, सेकंड हँडमध्ये तुम्हाला कुठलाही लॅपटॉप रिपेअर केलेला नसतो, फक्त काही स्पेअर पार्ट चेंज केलेले असतात. आणि असं नाही की प्रत्येक लॅपटॉपला स्पेअर पार्ट चेंज केलेले असतात. समजा 100 लॅपटॉप असतील तर त्या 10च लॅपटॉपला तुम्हाला प्रॉब्लेम असतो, त्याचेच स्पेअर पार्ट चेंज केले जातात. बाकीचे 90 जे लॅपटॉप असतात ॲज इट इज ओरिजिनल कंडिशनमध्ये असतात आणि ह्यालाच रिफर्बिश्ड लॅपटॉप म्हणतात. ह्या रिफर्ब लॅपटॉपमध्ये तुम्हाला सगळं क्वालिटी चेक केलं जातं की सगळं त्याचं फंक्शन वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे का, त्याची क्वालिटी चेक केली जाते. त्याच्यानंतर त्याचं परफॉर्मन्स टेस्ट असते, त्याच्यानंतर त्याचं कीबोर्ड असतं, स्क्रीन असतं, माईक असतं, त्याच्या सगळ्या स्पोर्ट्स असतात, त्या सगळ्या चेक केल्या जातात आणि त्याच्यानंतरच हे मार्केटमध्ये विकायला मिळतात. असं नाही की तो जुना लॅपटॉप आहे. आता जुना लॅपटॉप जे बाकीचे लोक घेतात किंवा समजा एका एंड युजरचा लॅपटॉप आहे तर त्याच्यामध्ये लॅपटॉपमध्ये क्लिनिंग केलेलं नसतं, त्याचा परफॉर्मन्स टेस्ट केलेले नसतात किंवा त्याची बॅटरी किती तास चालते, परफॉर्मन्स कसा आहे ते चेक केलेलं नसतं. पण ह्या लॅपटॉपमध्ये प्रॉपर चेकिंग करूनच हे लॅपटॉप विक्रीला आणले जातात. तुमच्या शॉपमध्ये आणि मार्केटमधल्या बाकीच्या शॉपमध्ये काय फरक आहे? मित्रांनो, काय होतं की आता हे सेकंड हँड लॅपटॉप आहेत. सेकंड हँड लॅपटॉप घेताना तुम्हाला ट्रस्टेड माणूस पाहिजे. विकणारे भरपूर आहेत, पण समजा एक्झाम्पल घ्या की तुम्ही आज लॅपटॉप माझ्याकडून घेता किंवा मार्केटमधून घेता. समजा त्याला इन फ्युचर काही प्रॉब्लेम आला, तुमचा लॅपटॉप ऑन होत नाही आहे, कीबोर्ड चालत नाही, कॅमेरा चालत नाही आहे, तर ही जी आफ्टर सेल सर्व्हिस असते लॅपटॉपमध्ये, फक्त लॅपटॉप विकणे हा विषय नाही आहे. लॅपटॉप विकल्यानंतर सर्व्हिस कस्टमरला मिळायला पाहिजे, कारण कधी काय प्रॉब्लेम येईल ते सांगता येत नाही आहे. तर त्यासाठी असे खूप दुकानदार कमी आहेत की आफ्टर सेल सर्व्हिस तुम्हाला देते. पर्सनली मी प्रत्येक कस्टमरचा नंबर माझ्याकडे सेव्ह ठेवतो. त्याच्यानंतर कुणी जरी मला कॉल केला एक्झिस्टिंग कस्टमरनं की सर असाचा प्रॉब्लेम आहे, तर कमीत कमी मला समजतं की ह्या माणसाने आपल्याकडून लॅपटॉप खरेदी केलेला आहे. प्लस आपण जे लॅपटॉप चेकिंग करतो, त्याची बॅटरी चेक करतो, त्याची कीबोर्डची टेस्टिंग होते, हेडफोन होतो, माईक होतो, HDMI पोर्ट होते, बाकीचे सगळे टेस्टिंग होते. तर एवढं सगळं डिटेलमध्ये टेस्टिंग करायला खूप वेळ जातो आणि खूप साऱ्या दुकानदाराकडे तेवढी मॅन पॉवर नसते किंवा तेवढा वेळ पण नसतो. त्याच्यामुळे प्रॉपर टेस्टिंग होत नाही आहे. ते तुम्हाला रँडमली वॉरंटी देऊन टाकतात आणि वॉरंटी दिल्यानंतर तुमचे फोन पण नाही उचलणार. समजा काही छोटासा प्रॉब्लेम असेल की एखाद्याचा माईक चालत नाही आहे किंवा कीबोर्ड चालत नाही आहे, तर त्याला फक्त एक क्विकली सपोर्ट पाहिजे असतो, तर तो सपोर्ट मार्केटमध्ये भेटत नाही आहे. पण तसं आपल्याकडे नाही आहे. तुम्ही कधीही मला फोन करा, सकाळी 11 ते 8 या टायमिंगमध्ये तुमचं जे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व्ह केले जातात. मोस्टली तर कस्टमरला प्रॉब्लेम येत नाही आहेत, पण काही कारणाने तुम्हाला लॅपटॉपमध्ये अडचण आली तर तुम्हाला सपोर्ट पण पाहिजे असतो. आता खूप वेळेस असं होतं की आता कंपनी असतात. आता सकाळीच एक कंपनीचा लॅपटॉप होता, तर लॅपटॉपची स्क्रीन गेली होती, त्यांना अर्जंटमध्ये रिपेअर करून पाहिजे होतं. त्यांनी 2-3 ठिकाणी चौकशी केली, ते म्हणले नाही सर आज नाही होणार, उद्या होईल. पण ते माझ्याकडे आले, मी त्यांना विदिन 1 आवर्समध्ये स्क्रीन चेंज करून दिली. तर हे असे छोट्या छोट्या गोष्टी असतात की जेणेकरून तुम्हाला लॅपटॉप खरेदी केल्यानंतर त्याचा सपोर्ट मिळायला पाहिजे. सर, तुमच्याकडे कुठल्या ब्रँडचे लॅपटॉप मिळून जातील? मित्रांनो, आपल्याकडे बिझनेस सिरीज मिळतात. बिझनेस सिरीजमध्ये तुम्हाला HP, डेल आणि लिनोवो या कंपनीचे लॅपटॉप बघायला मिळतील. प्लस आपल्याकडे वर्क स्टेशन पण मिळेल, जसं की डेलचं प्रिसिजन येतं किंवा HPचं झेडबुक येतं किंवा लिनोवोचं थिंकपॅड पण येतं. सर्वात पहिले लॅपटॉप कुठला दाखवते सर? मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याकडे लॅपटॉप आहे बेस्ट बजेटमध्ये. तर हा आहे लिनोवोचा T470. ह्याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 6th जनरेशन आहे. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. ह्याची स्क्रीन साईज जी असेल ती 14 इंच आहे आणि HD स्क्रीनसोबत तुम्हाला हा जाईल 15,000 रुपयाला. चेक करा, 15,000 तुम्हाला मिळणार आहे. शॉपमधला एकदम बजेट लॅपटॉप मित्रांनो आहे. तर हा जो लॅपटॉप आहे तो कोण यूज करू शकतो? मित्रांनो, ज्याला ऑनलाईन क्लासेस करायचे असेल किंवा वर्ड एक्सेलचं काम करायचं असेल, ऑफिसचं काम करायचं असेल किंवा छोटी मोठी कोडिंग करायची असेल तर त्याच्यासाठी हा बेस्ट लॅपटॉप आहे. आणि सर, याला सरासरी किती बॅटरी बॅकअप मिळणार आहे? मिनिमम याला 2 तास बॅटरी बॅकअप आहे. 2 तास ते 4 तासापर्यंत त्याचा बॅटरी बॅकअप तुम्हाला मिळून जाईल. आणि सर, ह्याच्यावरती वॉरंटी वगैरे मिळेल का? मित्रांनो, प्रत्येक लॅपटॉपला 6 महिन्याची वॉरंटी आहे. फक्त गेमिंग लॅपटॉप आहे जे ग्राफिकवाले आहेत वर्क स्टेशन, त्याला 1 महिन्याची वॉरंटी आहे. बाकीच्या लॅपटॉपला तुम्हाला 6 महिन्याची हार्डवेअर वॉरंटी मिळेल. प्लस सर्व्हिस वॉरंटी तुम्हाला 1 वर्षाची मिळून जाईल. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. ही डेलची प्रीमियम सिरीज आहे. i5 7th जनरेशनमध्ये हा लॅपटॉप तुम्हाला मिळेल. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज याची असेल 14 इंची फुल HD आणि हा तुम्हाला जाईल 18,500ला. 18,500 मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे. कॉन्फिगरेशन एकदा चेक करा. सर, इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्यांची प्राइसिंग निगोशिएबल असेल का? मित्रांनो, आपल्याकडे जी प्राईस आहे ती फिक्स प्राईस आहे. प्लस समजा आता आपण 6 महिने वॉरंटी देतो, ज्याला कोणाला 1 महिन्याची वॉरंटी पाहिजे असेल तर त्याला त्या लॅपटॉपच्या किमतीप्रमाणे डिस्काउंट मिळेल. जसं की हा लॅपटॉप आहे हा 18,500ला आहे. ज्याला 1 महिन्याची वॉरंटी पाहिजे तर त्याला हा 17,500मध्ये मिळून जाईल. सर, नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7390. हा एकदम स्लिम लाईट वेट लॅपटॉप आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला
i5 8 जनरेशनचा प्रोसेसर मिळेल. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज याची फुल HD आहे, 13.3 इंचमध्ये असेल हा लॅपटॉप आणि याची किंमत तुम्हाला जाईल 18,500 रुपये. हा पण मित्रांनो तुम्हाला 18,500 सरांनी इथे उपलब्ध करून दिलेला आहे. आणि सर इथे जेवढे काही लॅपटॉप आहे त्यासोबत काय काय भेटेल? मित्रांनो प्रत्येक लॅपटॉपसोबत तुम्हाला त्या कंपनीचा ओरिजिनल ॲडॅप्टर मिळेल. त्याला पण 6 महिन्याची वॉरंटी असेल. त्याच्यानंतर माय कम्प्युटर शॉपीतर्फे तुम्हाला एक लॅपटॉपची स्लीव मिळणार आहे. ती स्लीव ह्या प्रकारे असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही लॅपटॉप चार्जर ठेवू शकता. त्याच्यानंतर एक माऊसपॅड मिळणार आहे, हे माऊसपॅड असेल. आणि त्याच्यानंतर एक क्लिनिंग किट मिळणार आहे लॅपटॉप स्वच्छ ठेवण्यासाठी. पुढचा लॅपटॉप सर मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5400. हा आपल्या शॉपमधला बेस्ट सेलर आहे आणि सगळ्यात जास्त रिकमेंड केलेला हा लॅपटॉप आहे. याच्यामध्ये तुम्ही कोडिंग वगैरे करू शकता आरामात. याच्यामध्ये तुम्हाला जो प्रोसेसर मिळतो हा i5 8 जनरेशन आहे, 8 GB रॅम, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 19,000 रुपये. चेक करा, 19,000 तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे. कोडिंगसाठी एकदम बेस्ट बजेट लॅपटॉप आहे. आणि सर इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्याचे रॅम किंवा SSD आपण अपग्रेड करू शकतो का? हो मित्रांनो, याची रॅम एक्सपांडेबल आहे. याच्यामध्ये रॅमच्या 2 स्लॉट आहेत, SSDचा एक स्लॉट आहे. तुम्हाला जर रॅम 8 GB 16 GB करायचं असेल ते पण तुम्हाला ऑप्शन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला SSD अपग्रेड करायची, तुम्हाला लॅपटॉप घेताना अपग्रेड करायचे असेल तर ते पण करू शकता. इन फ्युचर तुम्हाला 2 महिन्यांनी 5-6 महिन्यांनी जरी करायचे असेल तर ते सुद्धा ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7400. ही सुद्धा डेलची प्रीमियम सिरीज आहे, एकदम स्लिम लाईटवेट लॅपटॉप आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रोसेसर मिळेल i5 8 जनरेशन, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज याची 14 इंची फुल HD असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 19,500. 19,500 मध्ये तुम्हाला i5 मित्रांनो 8 जनरेशनमध्ये हा लॅपटॉप मिळतो. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7490. हा एकदम पॉवरफुल लॅपटॉप आहे. याच्यामध्ये i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि हा एकदम स्लिम लाईटवेट लॅपटॉप आहे. याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 22,000 रुपये. चेक करा, 22,000 मित्रांनो तुम्हाला i7 8 जनरेशनमध्ये हा लॅपटॉप सरांनी उपलब्ध केला आहे. सर लॅपटॉप रिपेअर वगैरेची सर्व्हिस तुमच्याकडे अवेलेबल आहे का? हो मित्रांनो, समजा तुम्हाला एखादा तुमच्याकडला लॅपटॉप आहे तो चालू होत नसेल किंवा एखादी स्क्रीन खराब असेल, कीबोर्ड खराब असेल तर ती रिपेअरिंग सर्व्हिस आपल्याकडे अवेलेबल आहे. प्लस तुम्हाला तुमचा जुना लॅपटॉप असेल त्याच्यामध्ये हार्ड डिस्क असेल किंवा रॅम 4 GB असेल, 2 GB असेल तर ती पण अपग्रेड करायचं असेल तर ते पण आपल्याकडे सर्व्हिस अवेलेबल आहे. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5410. हा सुद्धा एक बेस्ट सेलर आयटम आहे. याची डिमांड खूप जास्त असते कारण की हा 10 जनरेशनसोबत येतो. याच्यामध्ये तुम्हाला i5 10 जनरेशन प्रोसेसर मिळेल, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 23,000 रुपये. चेक करा, 23,000 मित्रांनो तुम्हाला हा 10 जनरेशनमध्ये i5 10 जनरेशनमध्ये लॅपटॉप मिळतो. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5320. याच्यामध्ये तुम्हाला i5 11 जनरेशन प्रोसेसर मिळेल, 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज 13.3 इंच आहे, फुल HD डिस्प्ले असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 25,000 रुपये. चेक करा, 11 जनरेशनमध्ये मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे, 25,000 किंमत आहे. सर हा जो लॅपटॉप आहे हा 13.3 इंचमध्ये आहे, तर 14 इंचमध्ये ह्याच्यात काय मिळेल का? हो मित्रांनो, आपल्याकडे सारखा स्टॉक येतो जातो. तर सध्या तरी माझ्याकडे 13.3 इंच आहे, पण उद्यापासून 14 इंचमध्ये पण लॅपटॉप मिळून जाईल. त्याची किंमत फक्त 1,000 रुपये जास्त असेल. म्हणजे तो 26,000मध्ये तुम्हाला i5 11 जनरेशन 14 इंच फुल HD स्क्रीन असेल, 16 GB रॅम आणि 256 GB SSD असेल त्याच्यामध्ये. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे? मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7420. ही डेलची एकदम प्रीमियम सिरीज आहे, 7000 सिरीज आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i7 11 जनरेशन आहे, 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज ह्याची 14 इंची फुल HD आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 28,000. ह्याच्यामध्ये जो चार्जर येतो हा C टाईप चार्जर येतो. 11 जनरेशनपासून तुम्हाला C टाईप चार्जर बघायला मिळेल. तर C टाईप चार्जरसोबत तुम्हाला मिळणार आहे 28,000 किंमत आहे. 11 जनरेशनमध्ये लॅपटॉप असणार. सर हा जो लॅपटॉप आहे डेलचाच लॅपटॉप आहे, कॉन्फिगरेशन पण सेम आहे, पण प्राईसमध्ये एवढा डिफरन्स का? मित्रांनो हे डेलची 7000 सिरीज असते. ही एकदम प्रीमियम क्वालिटीमध्ये एकदम स्लिम लाईटवेट असते आणि ह्याच्यामध्ये जे कंपोनंट वापरले जातात जसं की स्क्रीन क्वालिटी आहे ही सगळ्यात सुपर क्वालिटी असते याची. तर याच्यामुळे याची कॉस्टिंग वाढते आणि त्याच्यामुळे आमची खरेदी किंमत पण वाढते. म्हणून हा तुम्हाला
थोडासा महाग जातो, पण ह्याची क्वालिटी तुम्हाला खूप चांगली मिळून जाईल. हे जे रिफर्बिश लॅपटॉप आहेत ते कोणी घेतले पाहिजे? मित्रांनो, घ्यायला काय हे कोणीही घेऊ शकतात, पण समजा ज्याचं बजेट कमी आहे, ज्याला बजेट कमीमध्ये तुम्हाला बिझनेस सिरीज लॅपटॉप पाहिजे, त्याला बिल्ड क्वालिटी चांगली पाहिजे, बॅटरी बॅकअप चांगली पाहिजे, स्क्रीनची क्वालिटी चांगली पाहिजे. बऱ्याचशा वेळेस आता कंझ्युमर सिरीजचे लॅपटॉप असतात, तुम्ही 40-50 हजार रुपयाला घेता, मग त्याची स्क्रीनची क्वालिटी तुम्हाला IPS वगैरे भेटत नाही आहे, ते VA पॅनल भेटतो. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला बिल्ड क्वालिटी पण चांगली भेटते, स्क्रीन क्वालिटी पण चांगली भेटते. बऱ्याचशा IT कंपनी ज्या नवीन असतात तर त्यासुद्धा रिफर्ब लॅपटॉपच विकत घेतात. ते 2-3 वर्ष वापरतात आणि परत ते लॅपटॉप अपग्रेड करतात. तर असं नाही आहे की सगळ्याच कस्टमरने नवीनच लॅपटॉप घ्यायला पाहिजे. ज्याचं बजेट कमी आहे, एखादी छोटी कंपनी आहे, नवीन कंपनी आहे, तर त्यांनी हे रिफर्ब लॅपटॉप प्रेफर करायला पाहिजेत. प्लस तुम्ही याच्यामध्ये 6 महिन्याची पण वॉरंटी आहे, त्याच्यामुळे तुमची जी रिस्क आहे ती पण कमी आहे. असं नाही होणार की लॅपटॉप आज घेतला आणि लगेच उद्या बंद पडला आहे आणि तुमचे पैसे वायाला जाणार आहेत, असं नाही होणार. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे Lenovo ThinkPad T14S मॉडेल आहे. एकदम स्लिम लाईटवेट लॅपटॉप आहे हा. याच्यामध्ये जो प्रोसेसर मिळणार आहे तुम्हाला i7 10 जनरेशनचा प्रोसेसर मिळणार आहे. याच्यामध्ये रॅम 32 GB आहे, 512 GBची SSD आहे, स्क्रीन साईज 14 इंची फुल HD आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 31,000. तर 31,000 मिळून तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. 10 जनरेशनमध्ये लॅपटॉप मिळतो. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे Dell Latitude 7320. याच्यामध्ये जो प्रोसेसर मिळणार आहे हा i7 11 जनरेशन आहे, 16 GBची रॅम आहे, 512 GBची SSD आहे, स्क्रीन साईज याची 13.3 इंच फुल HD डिस्प्ले असलेला हा लॅपटॉप आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 32,000 रुपये. कॉम्पॅक्ट साईजमध्ये लॅपटॉप आहे, 11 जनरेशनमध्ये 32,000 मिळते. सर, बरेचसे आपले कॉलेज स्टुडंट पण व्हिडिओ पाहतात, त्याचबरोबर IT मध्ये काम करणारे एम्प्लॉईज पण व्हिडिओ पाहतात, तर त्यांनी कोडिंगसाठी कुठला लॅपटॉप घेतला पाहिजे? मित्रांनो, ज्याचं बजेट 20,000 रुपये आहे त्यांनी i5 8 जनरेशन प्लस 16 GBची रॅम, 256 GB SSD किंवा 512 GB SSDवाला लॅपटॉप घ्यायला पाहिजे. ज्याचं बजेट समजा 30,000 रुपये आहे तर त्यांनी कमीत कमी i5 11 जनरेशन किंवा i7 10 जनरेशन हे लॅपटॉप कोडिंगसाठी घेतले पाहिजेत. त्याच्यामध्ये मोस्टली जे लॅपटॉप येतात हे U सिरीजमध्ये येतात. बऱ्याच लोकांना असं वाटतं की U सिरीजवरती कोडिंग होत नाही आहे, पण असं काही नाही आहे. U सिरीजवरती तुम्ही आरामात एकदम नेक्स्ट टू लेवलची कोडिंग करू शकता. सर, आत्तापर्यंत तुम्ही जेवढे काही लॅपटॉप दाखवलेत त्यामध्ये ते ग्राफिक्स वगैरे त्याच्याबद्दल काही तुम्ही सांगितलंच नाही. मित्रांनो, प्रत्येक जे लॅपटॉप आहेत, जसं की इंटेलचे लॅपटॉप आहेत, तर त्याच्यामध्ये इंटेलचं बेसिक ग्राफिक कार्ड येतं आणि हे ग्राफिक कार्ड डिपेंड करतं की तुमच्या लॅपटॉपमध्ये रॅम किती आहे. लॅपटॉपमध्ये जर समजा तुम्हाला 8 GBची रॅम दिलेली आहे तर त्याच्यामध्ये 4 GBचं इंटेलचं HD किंवा UHD ग्राफिक कार्ड मिळेल. जसं की i5 8 जनरेशन असेल, 8 जनरेशनपासून तुम्हाला UHD ग्राफिक मिळतं आणि 8 जनरेशनच्या खाली तुम्हाला HD ग्राफिक कार्ड मिळतं. UHD ग्राफिकवरती तुम्ही जास्तीत जास्त 4K वगैरे व्हिडिओ तुम्ही प्ले करू शकता, पण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे गेमिंग होत नाही. गेमिंग करण्यासाठी तुम्हाला NVIDIAचे ग्राफिक कार्ड लागतात, जसं की GTX झालं, RTX झालं किंवा NVIDIAचं Quadro झालं. त्याच्यानंतर AMDचं Radeonचं ग्राफिक असतं, तर ते डेडिकेटेड ग्राफिक कार्डवरतीच तुम्हाला गेमिंग करता येते. आत्ता मी जेवढे तुम्हाला लॅपटॉप दाखवले त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डेडिकेटेड ग्राफिक कार्ड नाही आहे आणि इंटेलचं ग्राफिक कार्ड सगळ्याच लॅपटॉपला येतं ज्याच्यामध्ये इंटेलचा प्रोसेसर आहे, त्याच्यामुळे आपण त्याची माहिती देत नाही आहे. बऱ्याच वेळा असं कस्टमरला सांगितलं जातं की सर ह्याच्यामध्ये इंटेलचं 4 GBचं डेडिकेटेड ग्राफिक कार्ड आहे किंवा 8 GBचं आहे, तर तुम्ही ते गेमिंगसाठी वापरू शकता, पण असं होत नाही आहे. त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ एडिटिंग किंवा गेमिंग करू शकत नाही आहे. तर तुम्ही हे लॅपटॉप खरेदी करताना एकदा चेक करा त्याच्यामध्ये डेडिकेटेड ग्राफिक कार्ड आहे का किंवा तुम्हाला डेडिकेटेड ग्राफिक कार्डची रिक्वायरमेंट आहे का, तर त्याचप्रमाणे तुम्ही लॅपटॉप खरेदी करा. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे Dell Latitude 5430. ह्याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 12 जनरेशनचा आहे, 16 GBची रॅम आहे, 256 GBची SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 32,000 रुपये. 32,000 मिळून तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. 12 जनरेशनमध्ये लॅपटॉप असणार आहे. सर, 10 जनरेशन 11 जनरेशन हे जनरेशन नक्की काय असतं आणि त्यामुळे लॅपटॉपच्या स्पीड आणि परफॉर्मन्समध्ये काय फरक पडतो? मित्रांनो, प्रत्येक वर्षी इंटेल कंपनी असेल किंवा AMD कंपनी असेल तर हे प्रोसेसरमध्ये थोडेफार चेंजेस करते, जेणेकरून त्याचा परफॉर्मन्स वाढतो किंवा त्याची जी टेक्नॉलॉजी असते ही नवीन टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करतात, तर त्याच्यामुळे ह्या लॅपटॉपचा परफॉर्मन्स वाढतो. प्लस बॅटरी बॅकअप चांगला राहतो आणि ते खूप म्हणजे कमी गरम होतात. तर आता हा 12 जनरेशन आहे, याच्यामध्ये कोरचा फरक पडतो. 8 जनरेशन किंवा 10 जनरेशन तुम्ही मोस्टली घेतलात, त्यात i5 10 असेल किंवा i7 10 असेल, तर त्याच्यामध्ये 4 कोर 8 थ्रेडचा प्रोसेसर येतो. याच्यामध्ये 10 कोर 12 थ्रेडचा प्रोसेसर येतो. त्याच्यामुळे ह्याची किंमत पण खूप जास्त जाते आणि प्रत्येक वर्षी हे प्रोसेसर नवीन येत राहतात. आता जी चालू जनरेशन आहे ती 14वी जनरेशन आहे.
आणि आपल्याकडे सेकंड हँडमध्ये मॅक्झिमम 12 जनरेशनपर्यंत लॅपटॉप अवेलेबल आहेत. सर नेक्स्ट लॅपटॉप कुठे दाखवत आहे? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे मायक्रोसॉफ्ट सर्फेस 3. हा जो लॅपटॉप आहे हा एकदम स्लिम लाईट वेट लॅपटॉप आहे. याच्यामध्ये तुम्हाला i5 10 जनरेशनचा प्रोसेसर मिळेल. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. याची जी स्क्रीन साईज आहे ही 13.3 इंच आहे. याचं जे रेझोल्युशन असेल हे 2K रेझोल्युशन आहे, म्हणजे फुल HDच्या डबल रेझोल्युशन आहे. प्लस हा टच स्क्रीन लॅपटॉप आहे. तुम्ही बघू शकता एकदम स्लिम आणि लाईट वेट लॅपटॉप आहे. याची जी किंमत पडेल तुम्हाला हे 32,000 रुपये किंमत जाईल. प्लस तुम्हाला 6 महिन्याची वॉरंटी पण याला मिळेल. याची नवीनची किंमत कमीत कमी 80,000 ते 90,000 रुपये आहे. तेच तर मायक्रोसॉफ्ट सर्फेस मित्रांनो सरांकडे अवेलेबल झालेलं आहे. i5 10 जनरेशनमध्ये 32,000 तुम्हाला मिळेल. तर हे जे लॅपटॉप आहेत त्यांची सरासरी लाईफ किती असते? मित्रांनो, जर तुम्ही i5 6 जनरेशन वगैरे लॅपटॉप घेतलं तर त्याची लाईफ कमीत कमी 4 ते 5 वर्ष आहे. त्याच्यानंतर तुम्ही 10 जनरेशन घेतला तर ते तुम्ही 5 ते 6 वर्ष वापरू शकता, किंवा तुम्ही 11-12 जनरेशन घेतला तर ते 7-8 वर्ष तुम्ही लॅपटॉप वापरू शकता. पुढचा लॅपटॉप कुठला आहे? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5420. हा टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i7 11 जनरेशन आहे. 16 GB रॅम, 512 GB SSD आहे. 14 इंची फुल HD डिस्प्ले आहे आणि टच स्क्रीन असणार आहे. आणि याची किंमत तुम्हाला जाईल 34,000 रुपये. i7 11 जनरेशनमध्ये टच स्क्रीनमध्ये 34,000 मिळून हा लॅपटॉप तुम्हाला मिळतो. सर नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5430. हा i7 12 जनरेशनमध्ये आपल्याकडे लॅपटॉप अवेलेबल आहे. याच्यामध्ये 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे. 14 इंची फुल HD आणि टच स्क्रीन डिस्प्ले आहे. आणि याची किंमत तुम्हाला जाईल 40,000 रुपये. 40,000 12 जनरेशनमध्ये मित्रांनो हा लॅपटॉप सरांनी उपलब्ध केलेला आहे. सर तुमच्याकडे क्रेडिट कार्डची सुविधा वगैरे आहे का? हो मित्रांनो, आपल्याकडे क्रेडिट कार्ड स्वाईप करता येईल. त्याच्यावरती तुम्हाला EMI कन्वर्ट करून लॅपटॉप खरेदी करता येईल. सर बरेचसे व्ह्यूअर्सची आपले 360 लॅपटॉपची पण डिमांड वाढत चाललेली आहे, तर तसे काय आहे का तुमच्याकडे? हो मित्रांनो, आपल्याकडे डेल लॅटिट्यूड 5300 हा लॅपटॉप 360मध्ये अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये जे प्रोसेसर असणार आहे हा i7 8 जनरेशन आहे. 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. आणि याची स्क्रीन साईज असेल 13.3 इंच फुल HD टच स्क्रीन डिस्प्ले असणार आहे. आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 27,500 रुपये. 27,500मध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. 360 लॅपटॉप आहे, ॲज अ टॅब म्हणून वगैरे पण वापरू शकता. नेक्स्ट लॅपटॉप कुठला दाखवतो सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5310. हा सुद्धा 360 डिग्री होणारा लॅपटॉप आहे. याच्यामध्ये तुम्हाला i5 10 जनरेशनचा प्रोसेसर मिळेल. 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज असेल 13.3 इंच आणि हा तुम्हाला जाईल 27,000मध्ये. 10 जनरेशनमध्ये 27,000 तुम्हाला मिळतो. पुढचा लॅपटॉप सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5320. हा सुद्धा 360 होतो. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 11 जनरेशन आहे. 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे. स्क्रीन साईज याची 13.3 इंच असेल, टच स्क्रीन डिस्प्ले असेल. आणि याची किंमत तुम्हाला जाईल 29,500. तर अजून एक 360 लॅपटॉप आहे, 29,500मध्ये तुम्हाला मिळणार आहे. 11 जनरेशनमध्ये हा लॅपटॉप. आणि सर मला एक विचारायचं होतं, बरेचसे आपले व्ह्यूअर्स आहेत ते पुण्याच्या बाहेरनं पण ही व्हिडिओ पाहत असतात, तर कुरिअर वगैरेची सुविधा तुमच्याकडे आहे का? हो मित्रांनो, समजा तुम्ही पुण्याच्या बाहेर आहात किंवा महाराष्ट्राच्या जरी बाहेर असेल आणि तुम्हाला लॅपटॉप कुरिअरद्वारे पाहिजे असेल तर ती फॅसिलिटीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. खरेदी करण्याची तुम्हाला प्रोसेस सांगतो. पहिल्यांदा तुम्हाला मॉडेल नंबर सिलेक्ट करायचा आहे. आपला व्हॉट्सअपला कॅटलॉग आहे, त्या कॅटलॉगमधून तुम्हाला एखादा मॉडेल आवडला की तो सिलेक्ट करून आम्हाला फोन करायचा आहे की सर मला हा लॅपटॉप पाहिजे, आणि त्याचे व्हिडिओ किंवा तुम्हाला फोटो पाहिजे असेल किंवा व्हिडिओ कॉलवरती त्याची कंडिशन पाहिजे असेल तर त्याचे व्हिडिओ फोटो आम्ही तुम्हाला पाठवून व्हॉट्सअपवरती पाठवले जातील. त्याच्यानंतर तुम्हाला जर तो लॅपटॉप पसंत असेल तर त्याचं पेमेंट करायचं आहे. आणि पेमेंट केल्यानंतर आपण सेम डे डिस्पॅच करतो आणि 3-4 दिवसामध्ये तुम्हाला तो लॅपटॉप हातामध्ये मिळेल. प्लस समजा कुरिअरमध्ये काही डॅमेज झालं तर त्याची जबाबदारी आमच्याकडे असेल, ना की तुमच्याकडे असेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला लॅपटॉप मिळाल्यानंतर त्याची वॉरंटी सुरू होईल. असं नाही आहे की समजा आज कुरिअर पाठवलं तर वॉरंटी त्या दिवसापासून सुरू होईल. तुम्हाला लॅपटॉप हातात मिळाल्यानंतर त्याची वॉरंटी सुरू राहील. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे HP 435 G8 मॉडेल आहे. ह्याच्यामध्ये जो प्रोसेसर येतो हा AMD रायझनचा आहे. हा सुद्धा 360 लॅपटॉप आहे. ह्याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा 8 कोर 16 थ्रेडचा प्रोसेसर आहे. त्याच्यामुळे हा मॉडेल मी स्वतः घरी वापरतो. फक्त हा G8 आहे आणि माझ्याकडे जो आहे तो G7 आहे. गेली 2.5 वर्ष मी तो लॅपटॉप वापरतो. कुठल्याही प्रकारची म्हणजे कंप्लेंट नाही आहे. बॅटरी बॅकअपसुद्धा खूप छान आहे आणि परफॉर्मन्स एकदम टॉप नॉच आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 16 GB रॅम मिळेल, 512 GB SSD आहे. स्क्रीन साईज याची 13.3 इंच आहे आणि हा तुम्हाला जाईल 34,000मध्ये. हा मेटल बॉडीमध्ये लॅपटॉप अवेलेबल आहे आपल्याकडे. चेक करा, 34,000 मिळून तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. HPचा लॅपटॉप आहे
कॉन्फिगरेशन चेक करा. सर, मार्केटमध्ये इन्फिनिक्स आणि आविता ह्या नवीन कंपन्या आलेल्या आहेत आणि त्यांचे लॅपटॉप पण मार्केटमध्ये स्वस्तामध्ये मिळतात, तर ते लॅपटॉप घेणं योग्य राहील का? मित्रांनो, त्या कंपनीचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांची सर्व्हिस सेंटर नाही आहेत, प्लस त्यांच्याकडे स्पेअर पार्ट अवेलेबल नसतात. समजा तुमच्या लॅपटॉपचा कीबोर्ड खराब झाला, चार्जर खराब झाला किंवा बॅटरी खराब झाली, त्यांच्याकडे स्पेअर पार्ट इझिली अवेलेबल होत नाही आहेत. मार्केटमध्ये खूप साऱ्या अशा कंपनी येतात जातात, पण ते लॅपटॉप जे आहे ते स्वस्त मिळतात. त्याचं रिझन हेच आहे की त्यांच्याकडे क्वालिटी पण नसते आणि स्पेअर पार्ट पण नसतात. एकदा जर लॅपटॉप खराब झाला तर तुम्हाला ते फेकून दिल्याशिवाय काही पर्याय नाही आहे. तर अशा गोष्टी तुम्ही टाळा की जेणेकरून त्याची सर्व्हिस, ज्या लॅपटॉपची सर्व्हिस मिळत नाही आहे तर ते लॅपटॉप घेणं अवॉइड करा. तुम्हाला घ्यायचं असेल नवीन लॅपटॉपमध्ये तुम्ही डेल घ्या, HP घ्या किंवा लिनोवो घ्या, ज्या ब्रँडेड कंपनी आहेत तर त्याच्याकडे जावा, जेणेकरून तुमचे पैसे वाया जाणार नाही आहेत. पुढचा लॅपटॉप कोणता आहे? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे HP चा इलाइटबुक हा मॉडेल आहे. 830G7 हा सुद्धा 360 मॉडेल आहे. एकदम स्लिम लाईट वेट मेटल बॉडीमध्येच लॅपटॉप आहे. याच्यामध्ये 16GB रॅम आहे, 512GB SSD आहे. स्क्रीन साईज ह्याची 13.3 इंच आहे आणि हा ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत तुम्हाला जाईल 35,000. अजून एक 360 लॅपटॉप अवेलेबल झालेला आहे. 35,000 तुम्हाला मिळते 10 जनरेशन. आपले जे व्ह्युअर्स आहेत ते जेव्हा लॅपटॉप घ्यायला जातात ना, तेव्हा त्यांचं ब्रँड्समध्ये थोडं कन्फ्युजन होऊन जातं. तर तुमच्या मते डेल, HP, लिनोवो यातली कुठली सर्वात चांगली कंपनी? मित्रांनो, या तिन्ही कंपनी बिझनेस सिरीज मॉडेल बनवतात. बिझनेस सिरीज मॉडेल तुम्ही कुठलाही घ्या, तुम्हाला परफॉर्मन्स चांगलाच मिळणार आहे. एखाद्याला डेल आवडतं, एखाद्याला HP आवडतं, म्हणजे लुकवरती पण प्रेफरन्स असतो कस्टमरचा. किंवा समजा जर एखाद्याने डेलचा लॅपटॉप वापरला असेल तर तो डेलचाच मागतो. आमच्यासाठी सगळे लॅपटॉप सारखे आहेत, फक्त तुम्हाला थोडासा फरक सांगतो. डेल जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला परफॉर्मन्स चांगला मिळतो, स्पेअर पार्ट इझिली अवेलेबल होतात. तर त्याच्यामुळे आम्ही सगळ्यात जास्त डेल रिकमेंड करतो, कारण की सेलरला सगळ्यात जास्त प्रेशर असतं की आफ्टर सेल सर्व्हिस कस्टमरला मिळायला पाहिजे. त्याच्यानंतर समजा एखाद्याला लुकला चांगला पाहिजे, मेटल बॉडी पाहिजे, सिल्वर कलर पाहिजे, त्यांनी HPकडे जावं. डेलला बॅटरी बॅकअप जास्त मिळतो पण HPला थोडाफार कमी मिळतो. आणि समजा एखाद्याला रफ अँड टफ लॅपटॉप पाहिजे असेल तर त्याने लिनोवोकडे जावं. पण आता लिनोवोचं असं झालं की इंटरनॅशनल मार्केटमध्ये लिनोवो खूप कमी मिळतो किंवा खूप कमी खरेदी केला जातो. त्यामुळे सेकंड हँड थोडंसं त्याचं मार्केट कमी आहे आणि त्याचे स्पेअर पार्ट पण थोडेसे कमी मिळतात. तर आम्ही मोस्टली सांगतो की तुम्ही डेलमध्ये जावा किंवा HPमध्ये जावा, की जेणेकरून तुम्हाला इन फ्युचर काही जरी प्रॉब्लेम आला तर त्याचे स्पेअर पार्ट इझिली अवेलेबल होतील. पुढचा लॅपटॉप कुठला आहे? इलाइटबुक EMT45 हा मॉडेल आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा AMDचा प्रोसेसर आहे. याच्यामध्ये 4 कोर 4 थ्रेडचा प्रोसेसर आहे, 8GB रॅम आहे, 256GB SSD आहे. स्क्रीन साईज ह्याची असेल 14 इंची फुल HD आहे आणि हा मेटल बॉडीमध्ये येतो. याची किंमत तुम्हाला जाईल 19,000. ज्याला कोणाला कोडिंगमध्ये मेटल बॉडी मला कमी बजेटमध्ये लॅपटॉप पाहिजे तर त्यासाठी हे ऑप्शन अवेलेबल आहे. 19,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. HPची इलाइटबुक सिरीज असणार. सर, बरेचसे व्ह्युअर्स जेव्हा लॅपटॉप घ्यायला जातात तेव्हा त्यांचं प्रोसेसरमध्ये पण कन्फ्युजन होऊन जातं. तर तुमच्या मते इंटेल बेस्ट का AMD रायझन बेस्ट? आता गेले 5 वर्षापर्यंत आम्ही जे PC बनवलेत आत्तापर्यंतचे, तर त्यातले ऑलमोस्ट सगळेच PC जे आहेत हे आम्ही AMD प्रोसेसरमध्ये बनवले आहेत. मी सुद्धा AMDचा प्रोसेसर वापरतो. AMDच्या प्रोसेसरमध्ये तुम्हाला स्पीड चांगली मिळते, प्लस रॅमचे फ्रिक्वेन्सी असते, जसं की 3200 मेगाहर्ट्ज किंवा जास्त मेगाहर्ट्जची रॅम ही AMDला सपोर्ट करते. इंटेलमध्ये तसं नाही आहे. इंटेलमध्ये जे रॅम सपोर्ट आहे तो कमी आहे आणि प्लस त्याचे परफॉर्मन्स कमी आहे किंवा कोर्स कमी आहेत. ज्या प्राईसमध्ये AMD जास्त परफॉर्मन्स देते त्याच्या उलट इंटेल कमी परफॉर्मन्स देते. तर त्यामुळे आम्ही शक्यतो सांगतो की PC बिल्ड करायचं असेल तर तुम्ही जास्त करून AMDचे प्रोसेसर वापरा. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारी कमी बजेटमध्ये व्हरायटी बघायला मिळेल. तसं इंटेलमध्ये मोस्टली लॅपटॉप जे आहेत हे इंटेलमध्ये बनतात, AMD खूप कमी बनतं. म्हणून तुम्ही आत्ता बघितलं की आपल्याकडे 2-3च लॅपटॉप आहेत जे AMDमध्ये आहेत. पण AMDचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे प्राईसच्या हिशोबाने. ज्याला कमी प्राईसमध्ये चांगला परफॉर्मन्स पाहिजे तर त्यांनी AMDकडे जायला पाहिजे. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HPचा इलाइटबुक 840G5. हा सुद्धा एकदम फेमस मॉडेल आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला i7 8 जनरेशनचा प्रोसेसर मिळेल. 16GB रॅम आहे, 512GB SSD आहे. स्क्रीन साईज 14 इंची फुल HD आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 27,000 रुपये. चेक करा, 27,000 तुम्हाला मिळणार आहे. एकदम ट्रेंडिंग मॉडेल आहे मित्रांनो HPमध्ये. पुढचा लॅपटॉप कुठला आहे? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HPचा प्रोबुक 440G7 मॉडेल आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर मिळणार आहे हा i7 10 जनरेशन आहे. 16GB रॅम आहे, 512GB SSD, 14 इंची फुल HD आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 29,500. तर 29,500मध्ये तुम्हाला 10 जनरेशनचा सरांनी हा लॅपटॉप उपलब्ध केलेला आहे. पुढचा लॅपटॉप सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे HPचा प्रोबुक 640G8 मॉडेल आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 11 जनरेशन आहे, 8GB रॅम,
256 जीबीची SSD, 14 इंची फुल HD, मेटल बॉडीमध्ये हा लॅपटॉप आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 29,500. आपण अजून एक 29,500मध्ये तुम्हाला उपलब्ध केला आहे सर यांनी 11 जनरेशनमध्ये आहे. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे HPचा EliteBook 840G7 मॉडेल आहे. हा टचस्क्रीनमध्ये लॅपटॉप आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 10 जनरेशन आहे. 16 जीबीची रॅम आहे, 256 जीबीची SSD आहे, 14 इंची फुल HD आणि टचस्क्रीन डिस्प्ले आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 29,500. हा अजून एक टचस्क्रीनमध्ये 10 जनरेशनसोबत 29,500मध्ये मिळतो. पुढचा लॅपटॉप सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे HP EliteBook 445G7 मॉडेल आहे आणि हे मेटल बॉडीसोबत मिळतो हा लॅपटॉप. ह्याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा AMD Ryzen 5 आहे. ह्याच्यामध्ये 6 कोर 12 थ्रेडचा प्रोसेसर आहे, 16 जीबीची रॅम आहे, 512 जीबीची SSD आहे, 14 इंची फुल HD डिस्प्ले आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 30,000 रुपये. चेक करा, 30,000 तुम्हाला हा लॅपटॉप मित्रांनो मिळणार आहे. कॉन्फिगरेशन चेक करा. मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे HPचा 440G8 मॉडेल आहे. 16 जीबीची रॅम आहे, 256 जीबीची SSD आहे, 14 इंची फुल HD, मेटल बॉडीमध्ये हा लॅपटॉप अवेलेबल आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला 30,500. 30,500मध्ये 11 जनरेशनसोबत हा लॅपटॉप मिळतो आहे. पुढचा लॅपटॉप कुठला आहे? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे HP EliteBook G8. हा टचस्क्रीनचा लॅपटॉप आहे. i5 11 जनरेशन आहे. 16 जीबीची रॅम, 256 जीबीची SSD, 14 इंची फुल HD आणि टचस्क्रीन डिस्प्ले आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 32,000 रुपये. चेक करा, 32,000 तुम्हाला मित्रांनो हा लॅपटॉप मिळतो. मित्रांनो, अजून एक सेम लॅपटॉप आहे. हा नॉन टचमध्ये अवेलेबल आहे. HPचा आहे. HP 840G8 मॉडेल आहे. i5 11 जनरेशन आहे. 16 जीबीची रॅम, 256 जीबीची SSD, नॉन टच डिस्प्ले असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 31,000. तर 31,000 मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. 11 जनरेशनसोबत मिळतो आहे. सर, मोठ्या स्क्रीनमध्ये 15.5मध्ये काय लॅपटॉप आहेत का तुमच्याकडे? मित्रांनो, आता सध्या तरी स्टॉक कमी आहे, पण 2-3 दिवसात i5 11 किंवा i5 10 जनरेशन, i7 8 जनरेशन हे 15.5मध्ये येणार आहेत. सध्या तरी माझ्याकडे जो अवेलेबल आहे हा डेल लॅटिट्यूड 5500 आहे. जर एखाद्याला ट्रेडिंग करायचं असेल, अकाउंटिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी हे बिग स्क्रीन लॅपटॉप लागतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला i5 8 जनरेशन प्रोसेसर मिळेल. 8 जीबीची रॅम आहे, 256 जीबीची SSD आहे. स्क्रीन साईज याची 15.5 इंच आहे आणि हा टच स्क्रीन डिस्प्ले आहे. ह्याची किंमत तुम्हाला जाईल 23,000 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 23,000 तुम्हाला मिळणार आहे. नंपॅड वगैरे पण तुम्हाला मिळून जाईल. सर, मार्केटमध्ये आहे ना कधी कधी म्हणजे आता सेम कॉन्फिगरेशनचेच लॅपटॉप असतात, पण ते 3-4 हजारांनी स्वस्त मिळतात. तर तसं का? याच्यामध्ये 2 प्रकारचे लॅपटॉप येतात. एक इम्पोर्ट लॅपटॉप येतात आणि एक इंडियन लॅपटॉप येतात. तर आपण सगळे जे डीलिंग करतो हे सगळे प्युअर इम्पोर्टमध्ये करतो. इम्पोर्टचा माल जो असतो तर हे क्लीन कंडिशन असते, कुठल्याही प्रकारचं रिपेअरिंग नसतं आणि प्लस त्याची जी लाईफ असते ती खूप जास्त असते. एक्झाम्पल तुम्हाला देतो. तुम्हाला 2 टू व्हीलर आहेत. एक टू व्हीलर पळालेली आहे म्हणजे त्याचं रनिंग झालेलं आहे 10,000 किलोमीटर आणि एक आहे 1,00,000 किलोमीटर. तर 1,00,000 किलोमीटरवालीची लाईफ कमी असणार आहे आणि 10,000 किलोमीटर पळालेली गाडी त्याची लाईफ जास्त असणार आहे. तर ते इम्पोर्टचे लॅपटॉप जे असतात ना हे कमी यूज झालेले असतात आणि चांगल्या कंडिशनमध्ये असतात. तर त्याच्यामुळे ह्याची किंमत जास्त असते आणि बाकीच्या लॅपटॉपची किंमत कमी असते. आता इम्पोर्टमध्ये पण 2-3 व्हरायटी येतात. A++ कंडिशन येते, जे की लॅपटॉप सगळे ओरिजिनल कंडिशनमध्ये असतात. बॅटरी बॅकअप त्याचा चांगला असतो, कुठल्याही प्रकारचा स्पेअर पार्ट चेंज केलेला नसतो, सगळे ओरिजिनल लॅपटॉप असतात. तर त्याची किंमत जास्त असते. काही लॅपटॉप्स असतात की त्याचे स्क्रॅच पडलेले असतील किंवा एखादं फंक्शन चालत नसेल, एखाद्याचा माईक चालत नाही, एखाद्याचं कॅमेरा चालत नाही आहे, एखाद्याचं फिंगरप्रिंट चालत नाही आहे. तर अशा बऱ्याचशा काही गोष्टी असतात. तर त्याची प्राईस कमी असते. पण हा सेलर कधी कधी काय करतो, त्याच्या प्रॉफिटसाठी तो सांगत नाही की सर लॅपटॉपला काही इश्यू आहे किंवा प्रॉब्लेम आहे, किंवा कधी कधी ते लॅपटॉप रिपेअर केलेले असतात. तर त्याच्यामुळे त्याची किंमत कमी असते. आणि एकदम C कॅटेगरी पण असते. C कॅटेगरीमध्ये समजा 100 लॅपटॉप आहेत आणि 100 लॅपटॉपमध्ये 30-40 लॅपटॉप असे असतात की ते खूप खराब असतात, खराब कंडिशनमध्ये असतात. तर त्याची प्राईस अजूनही कमी असते. बऱ्याचशा वेळेस लोक सांगतात की सर तिकडे लॅपटॉप स्वस्त आहे, तुमच्याकडे महाग आहे. तर आम्ही सांगतो सर तर एकदा व्हिजिट करा तिकडे जाऊन. तर तिकडून परत कस्टमर येतात, सर आम्हाला तिकडली कंडिशन नाही आवडली. कंडिशन का नाही आवडली? कारण त्याची ऑलरेडी प्राईस कमी आहे, त्याच्यामुळेच त्या दुकानदाराला परवडतं. आणि मोस्टली सगळ्या दुकानदाराला सेम रेट मिळतो, पण कंडिशनवरती प्रत्येक लॅपटॉपची प्राईस अवलंबून असते. म्हणून हा तुम्हाला डिफरन्स मार्केटमध्ये बघायला मिळेल. सर, नेक्स्ट लॅपटॉप कुठला दाखवा? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे HP ZBook 15G4 मॉडेल येतं. त्याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i7 7 जनरेशन आहे. 16 जीबीची रॅम आहे, 512 जीबीची SSD आहे. स्क्रीन साईज याची 15.5 फुल HD डिस्प्ले आहे. आणि याच्यामध्ये जे ग्राफिक कार्ड आहे हे NVIDIA Quadroचं 4 जीबीचं ग्राफिक कार्ड आहे. ज्याला कुणाला AutoCAD 3D Max किंवा 3Dचे सॉफ्टवेअर किंवा थोडेफार 3D गेम्स चालवायचे आहेत
किंवा व्हिडिओ रेंडरिंगसाठी पाहिजे तर त्याच्यासाठी हे एकदम बेस्ट लॅपटॉप आहे. ह्याची किंमत तुम्हाला जाईल 30,000. ह्याला 1 महिन्याची वॉरंटी असेल आणि याच्यामध्ये जे रॅम स्लॉट आहेत याच्यामध्ये 4 रॅम स्लॉट आहेत. त्यातले 1 यूज केलेला आहे, बाकी 3 रॅम स्लॉट एम्प्टी आहेत. डेडिकेटेड ग्राफिक्स कार्डसोबत तुम्हाला हा लॅपटॉप मित्रांनो मिळणार आहे. 15.5 इंचमध्ये आहे. 30,000 याची किंमत असणार आहे. मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेलमध्ये. डेल प्रिसिजन 5530 मॉडेल आहे. हा मेटल बॉडीमध्ये येतो आणि एकदम स्लिम लॅपटॉप आहे. त्याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i7 8 जनरेशनचा आहे. 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आणि एनविडिया क्वाड्रोचं 4 GB ग्राफिक कार्ड आहे. आणि याची जी स्क्रीन साईज असेल ते 15.5 इंच आहे. फुल HD डिस्प्ले असेल आणि हा तुम्हाला जाईल 40,000ला. 40,000 तुम्हाला मित्रांनो मिळते. कॉन्फिगरेशन एकदा चेक करा. सर वर्कस्टेशन लॅपटॉपची नवीनची रेंज काय असणार आहे? मित्रांनो हे ग्राफिकवाले लॅपटॉप आहेत, तर ह्याची नवीनची रेंज कमीत कमी 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख अशी रेंज असते. त्याच्यामुळे तुम्हाला ही जी किंमत आहे हे जास्त वाटू शकते. नॉर्मली तुम्ही गेमिंगचे लॅपटॉप घेता ते 55,000 रुपयापासून स्टार्ट असतात आणि बिझनेस सिरीज असल्यामुळे, वर्कस्टेशन असल्यामुळे ह्याची किंमत लाखाच्या वरतीच असते. मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल प्रिसिजन 5540. याच्यामध्ये i9 9 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 32 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे, एनविडिया क्वाड्रो 4 GB ग्राफिक कार्ड आहे. ह्याचा जो डिस्प्ले आहे हा 4K टच स्क्रीन आहे. स्क्रीन साईज 15.5 आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 55,000 रुपये. चेक करा. 55,000 तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे. 4K डिस्प्लेमध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळतो. सर समजा एखादा लॅपटॉप त्यानंतर खराब झाला तर साधारण त्याची रिपेअरिंग कॉस्ट काय असते? मित्रांनो समजा आता नॉन ग्राफिकवाला जर लॅपटॉप असेल, समजा i5 8 जनरेशनचा लॅपटॉप आहे, त्याचा कीबोर्ड जर खराब झाला तर ते 2-2.5 हजारामध्ये रिप्लेस होतो. त्याच्यानंतर एखादी स्क्रीन खराब झाली तर ते क्वालिटीवरती डिपेंड असतं. IPS घेतले एकदम चांगल्या क्वालिटीची तर 3, 3.5, 4,000 रुपये अशी त्याची प्राईस असते. समजा एखाद्याची बॅटरी खराब झाली तर तुम्हाला बाकीच्या कम्फर्टेबल बॅटऱ्या मिळतात तुम्हाला 2,000 रुपये, 2,500, 3,000, 3,500. ते डिपेंड करतं की मॉडेल कुठलं आहे. समजा खूप लेटेस्टवाला असेल आणि जास्त पॉवरफुल बॅटरी असेल तर त्याची बॅटरीची किंमत तशी राहते. वेळेस कस्टमरला असं वाटतं की नाही सर लॅपटॉप खराब झाला, समजा त्याचा मदरबोर्डच खराब झाला तर त्याची खूप कॉस्ट असेल. आता एक्झाम्पल घ्या, हा i9 9 जनरेशन आहे. ह्याच्यामध्ये जर मदरबोर्ड खराब झाला तर ह्याची कॉस्टिंग किती जाते? ह्याची कॉस्टिंग फक्त आणि फक्त 20,000 जाते. आपण लॅपटॉप विकतो 55,000 रुपयाला, पण ह्याचा जो मदरबोर्ड आहे त्याची कॉस्टिंग म्हणजे आमच्याकडून जर घेतलं, बाहेर घेतलं तर तुम्हाला 30-35,000 रुपये लागतील, पण आमच्याकडून ह्याचा 20,000मध्ये तुम्हाला i9 9 जनरेशनचा प्रोसेसर मिळेल. त्यात ग्राफिक कार्ड पण इन्क्लूड असतं. फक्त रॅम यासाठी जुन्याच लॅपटॉपची यूज केली जाते. तर कस्टमरला खूप वेळा वाटतं की नाही हे लॅपटॉप रिपेअर करायला खूप महाग असतील, पण हे कन्झ्युमर सिरीजपेक्षा स्वस्त असतात आणि हे खिशाला परवडणारे असतात. म्हणून आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही रिफर्बिश लॅपटॉप घ्या. नवीनला कमीत कमी तुम्ही 40,000 रुपये घालवणार, ते पण बेसिक लॅपटॉप येणार i3चा 13 जनरेशन असेल किंवा 14 जनरेशन असणार. त्याच्यामध्ये प्लॅस्टिक बॉडी येणार, त्याचा परफॉर्मन्स काय चांगला नसणार. त्याच्यापेक्षा तुम्ही i7 13 जनरेशन किंवा i7 12 जनरेशन, i7 12 जनरेशन तुम्हाला 6 महिन्याच्या वॉरंटीसोबत तुम्हाला 40,000मध्ये मिळतो आहे. तेच तुम्ही कन्झ्युमर सिरीजमध्ये i3 घेणार तर त्याच्यापेक्षा हे रिफर्ब लॅपटॉप तुम्हाला आरामात खिशाला परवडतात. सर सध्या आता AIचा जमाना आहे, तर AI लॅपटॉपमध्ये असं काही तुमच्याकडे आहे का? हो मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्याकडे गॅलेक्सी बुक आहे सॅमसंग कंपनीचं. याची नवीनची किंमत तुम्ही बघू शकता 54,000 आहे. तर तोच नवीन लॅपटॉप आपल्याकडे 45,000मध्ये 1 इयर वॉरंटीसोबत तुम्हाला मिळेल. ह्याच्यामध्ये जो प्रोसेसर असतो हा स्नॅपड्रॅगनचा X प्रोसेसर आहे, प्लस जे AIचं काम करण्यासाठी NPU लागतो, ह्याच्यामध्ये NPUसुद्धा आहे. आणि याचा बॅटरी बॅकअप नॉर्मल लॅपटॉप म्हणजे विंडोज लॅपटॉपपेक्षा जास्त आहे. ह्याच्यामध्ये नॉर्मल विंडोजच येतं, पण ह्याचा जो प्रोसेसर असतो हा मोबाईलसारखा प्रोसेसर असतो, पण एकदम पॉवरफुल लॅपटॉप असतो. तर हे तुम्ही यूज करू शकता. ज्याला कोणाला AIसाठी लॅपटॉप पाहिजे आणि ऑनलाईनपेक्षा स्वस्त पाहिजे, म्हणजे जवळजवळ 10,000चा फरक आहे, तर हा 10,000 स्वस्तमध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळून जाईल. सर असं काही लॅपटॉप आहे का तुमच्याकडे ज्याच्यावरती मी ट्रेडिंग वगैरे करू शकतो आणि त्याला स्क्रीन वगैरे पण जोडू शकते? हो मित्रांनो, लास्ट टाईम पण आपण सांगितलं होतं. हा जो मॉडेल आहे डेल लॅटिट्यूड 5400, ह्याच्यामध्ये UHD ग्राफिक येतं, त्याच्यामुळे तुम्हाला 2 स्क्रीन जोडता येतात. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 8 जनरेशन आहे, 8 GB रॅम, 256 GB SSD आणि हा 19,000ला जातो. तुम्ही इथे बघू शकता ही HDMI एक स्क्रीन कनेक्ट केलेली आहे आणि इथे एक चार्ट लावलेला आहे आपण BTCचा म्हणजे बिटकॉईनचा. त्याच्यानंतर इथे इथेरियमचा एक चार्ट लावला आहे आणि तिकडे सोलानाचा चार्ट लावलेला आहे. ही सेकंड जी स्क्रीन आपण कनेक्ट केलेली आहे हे याला C-टाईप पोर्ट येतं. ह्या C-टाईप थ्रू आपण इथे एक HDMI कनेक्ट केलेलं आहे. हे तुम्हाला एक C-टाईपचं डॉक स्टेशन विकत घ्यावं लागतं. अशा तुम्ही 3 स्क्रीन वापरू शकता, की असं नाही की तुम्हाला PCs घ्यायला पाहिजे, 3 स्क्रीन यूज करायचे किंवा 2 स्क्रीन यूज करायचे, तर त्यासाठी PCs पाहिजे. लॅपटॉप एकदम स्मॉल कॉम्पॅक्ट येतो आणि हे तुम्ही कुठेही कॅरी पण करू शकता.
तर त्यासाठी ज्याला कोणाला ट्रेडिंग करायचं आहे आणि कमी बजेटमध्ये पाहिजे तर ते लॅपटॉपमध्ये सुद्धा जाऊ शकतं. आणि सर तुम्ही पण ट्रेडिंग करता का? हो मित्रांनो, मी पण ट्रेडिंग करतो, पण मी ट्रेडिंगला एवढा वेळ देत नाही आहे आणि मी लॉंग टर्मसाठी म्हणजे एखादा ट्रेड 5-6 महिने म्हणजे होल्ड करतो. तर तुम्ही बघू शकता माझ्याकडे एक डेल्टा एक्सचेंज आहे, त्याच्यामध्ये मी ट्रेड घेतलेला आहे. जसं की आता हे बघू शकता तुम्ही, एक सोलानाचा ट्रेड आहे. तर त्याच्यामध्ये किती % प्रॉफिट झालेलं हे पण तुम्हाला बघायला मिळेल. आपण मार्जिन यूज केलं फक्त $3 आणि याचा जो प्रॉफिट आहे हे $191 आहे. प्लस तुम्ही इथे बघू शकता की मार्जिन आपले आता हे मार्जिन हळूहळू थोडंसं कमी होतं. हे $5-6 मार्जिन यूज केलं असेल तर त्याचा प्रॉफिट आहे $194. तर मी सुद्धा ट्रेडिंग करतो, फक्त माझं जे ट्रेडिंग चालतं ते टोटली क्रिप्टोमध्ये चालतं. तसेच आम्ही कोणाला ट्रेडिंगचा सेटअप पाहिजे असेल तर ते ट्रेडिंगचे सेटअप पण बनवून देतो. फक्त हे क्रिप्टोना खूप रिस्की आहे, तर त्याच्यामुळे विचार करूनच इन्व्हेस्टमेंट करा. तुम्ही एवढेच पैसे इन्व्हेस्ट करा की जे लॉस जरी झाला पूर्ण तरी तुम्हाला त्याचा काय फरक पडणार नाही आहे. सर टायनी PC मध्ये यावेळी काय आहे की नाही तुमच्या? हो मित्रांनो, आपल्याकडे हा HP चा PC आहे. याच्यामध्ये AMDचा प्रोसेसर आहे. याच्यामध्ये 8 GB रॅम, 256 GB SSD आहे. याच्यामध्ये 2 DP पोर्ट आहेत, एक VGA आहे, USB पोर्ट आहेत 4 आणि फ्रंटला पण एक USB आहे आणि एक C टाईप आहे आणि एक पुढे हेडफोन जॅक आहे. ज्याला कोणाला एकदम बेसिक काम करायचं असेल जसं की वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट किंवा ऑनलाईन थोडंसं काम असेल किंवा व्हिडिओ बघायचे असतील तर त्यासाठी हा बेस बजेट PC आहे. याला 6 महिन्याची वॉरंटी राहील आणि याची किंमत फक्त तुम्हाला जाईल ₹4,500. मित्रांनो, यानंतरचं HPचं मशीन आहे, प्रोडेस्क म्हणून हा मॉडेल आहे. याच्यामध्ये i5 6 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम, 256 GB SSD आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल ₹9,500 प्लस याला 1 वर्षाची वॉरंटी. याचं मॅन्युफॅक्चरिंग 2017-18चं असलं तरी आपण शॉपची वॉरंटी 1 वर्ष देतो, कारण की ह्या मशीनला सहसा काही होत नाही. गेले 5 वर्ष झाले हे मशीन मी विकतो आहे, याला कुठल्याही प्रकारचा इश्यू लवकर येत नाही आहे. जर PCमध्ये टायनी PC आहेत किंवा गेमिंग PC आहेत तर जर कोणाची रिक्वायरमेंट असेल तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला तशा प्रकारचे PC अरेंज करून किंवा बनवून दिले जातील. सर तुमच्याकडे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्याची तुम्ही क्वालिटी टेस्टिंग चेकिंग कशी करता? मित्रांनो, जेव्हा पण आपल्याकडे लॅपटॉप येतो ना तर आपण अशा प्रकारे ओपन करतो लॅपटॉप. त्याच्यामध्ये आपण चेक करतो की सगळे ओरिजिनल स्पेअर पार्ट आहेत, जसं की ही SSD आहे, ही रॅम आहे, ही बॅटरी आहे. समजा कुठे फॅब्रिकेशन वगैरे कुठं केलं आहे का किंवा याच्यामध्ये कुठं रिपेअरिंग वगैरे केलं आहे का, बाकी फिजिकल कंडिशन वगैरे सगळं चेक करतो. त्याच्यानंतर लॅपटॉप फॉर्मॅट केला जातो, सगळे ड्रायव्हर्स टाकले जातात. त्याच्यानंतर USB, हेडफोन जॅक आहे, त्याच्यानंतर HDMI केबल आहे, C टाईप पोर्ट आहे, चार्जिंग पोर्ट आहे, त्याच्यानंतर लॅपटॉपचं वायफाय आहे, ब्लूटूथ आहे. परत स्क्रीनची टेस्ट पण केली जाते, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे डेड पिक्सेल आहे का किंवा कलरमध्ये काय वेगळं दिसतं आहे का, तर ते सगळं चेक केलं जातं. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपण जे SSD वापरतो तर हे ब्रँडेड वापरतो, जसं की मायक्रॉन आहे, हे WD कंपनी आहे किंवा ही SK हायनिक्स आहे, ह्या ब्रँडेड कंपनी आहेत. आता इथे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जी वापरलेली आहे ही सॅमसंग कंपनीची SSD वापरलेली आहे आणि याच्यावरती स्टिकर पण दिसतोय बघा तुम्हाला. हे ओरिजिनल लॅपटॉपसोबतच येतात. हे जे स्टिकर आहेत हे HPचे स्टिकर असतात. त्याच्यानंतर तुम्ही हे बघू शकता की मार्केटमध्ये स्वस्त लॅपटॉप विकले जातात पण त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या लोकल कंपनीचे SSD वापरले जातात, जसं की UM आहे, हे मास्टर आहे, हे फास्ट ड्राईव्ह आहे, हे कन्सिस्टंट आहे. हे अशा प्रकारचे खूप सारे ब्रँड तुम्हाला बघायला मिळतील. सेकंड हँडमध्ये तुम्हाला कळणार पण नाही की हे कुठले कंपनी आहे, तिथं फक्त दिलेलं असतं की SSDचं कधी नाव पण दिसत नाही आहे. तर त्याच्यामुळे लॅपटॉपची प्राईस पण कमी होते. आता ह्या SSDचा ड्रॉबॅक असा आहे की ह्या चायनीज SSD येतात, ह्या कधी खराब होतील हे काय सांगता येत नाही. ह्याचं सुरुवातीला स्पीड चांगलं असतं पण 5-6 महिन्यानंतर ते स्लो होऊन जातात. तसं हे ब्रँडेड SSD आहेत, ह्या लवकर खराब होत नाहीत आणि त्याचं स्पीड कंटिन्यू चांगलं राहतं आणि ह्याची लाईफ सगळ्यात बेस्ट असते. हे हाय टेम्परेचरवरती पण चांगला परफॉर्मन्स देतात. तसं ह्या हीट झाल्या की ह्या लवकर खराब होतात. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपण बॅटरी टेस्ट पण करतो. बॅटरी टेस्टमध्ये तुम्हाला हा स्क्रीनशॉट दिसेल. प्रत्येक लॅपटॉपचा आपण बॅटरी टेस्ट करतो आणि हा किती तास चालला हे चेक करतो. जसं तुम्ही इथे बघू शकता हे YouTube लावलेलं आहे आणि आपण हे बॅटरी मॉनिटर एक सॉफ्टवेअर येतं तर इथे दिसते टाईम ऑन बॅटरी, म्हणजे हा किती तास चालला आहे बॅटरीवरती. 6% बॅटरी शिल्लक आहे आणि 4 तास 56 मिनटं हा लॅपटॉप चाललेला आहे. तसं हा लॅपटॉप तुम्ही इथे बघू शकता की कोणती SSD वापरली. याच्यामध्ये सॅमसंग कंपनीचे आहे, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता SK हायनिक्स आहे, हे तोशिबा आहे आणि याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता की आपण सगळ्या लॅपटॉपमध्ये ब्रँडेड SSD वापरतो. हे मायक्रॉनची SSD आहे. तर तुम्हाला लॅपटॉप जो देताना आहे तो पूर्ण टेस्टिंग करूनच दिला जातो आणि जे सगळे पार्ट आहेत सगळे ओरिजिनल पार्ट आहेत का नाही हे सगळं व्हेरीफाय केलं जातं. एखाद्या कस्टमरला जरा डाऊट असेल तर आपण लॅपटॉप खोलून पण दाखवतो. एखाद्याला आतली कंडिशन बघायची असेल तर ते सुद्धा कस्टमर बघू शकतात. तुम्ही लॅपटॉप फायनल झाल्यानंतर
तुम्ही सांगू शकता की सर मला आतली कंडिशन पण बघायची आहे. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला फक्त वरची कंडिशन दाखवली जाते, पण आतमध्ये काय रिपेअरिंग केलं आहे किंवा आतमध्ये कुठले स्पेअर पार्ट वापरले याची माहिती तुम्हाला देत पण नाहीत आणि ते ओपन करून पण दाखवत नाही आहेत. सर, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही एक ऑफर घेऊन आला होतात की जे कोणी व्ह्युअर्स इथून लॅपटॉप घेतील त्यांना लॅपटॉप फ्रीमध्ये जिंकण्याची एक संधी आहे. तर ती जी ऑफर आहे ती कंटिन्यू राहणार आहे का? हो मित्रांनो, आपण ती जी ऑफर आहे ती 6 महिने कंटिन्यू केली आहे. ऑफर फक्त एकदा बघून घ्या. आपल्याकडे हे 10 सेकंड स्टॉपवॉचची एक गेम आहे. तर हे गेम जो कोणी जिंकेल त्याला लॅपटॉप फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिला जाईल. तर ही गेम कशी खेळायची मी तुम्हाला दाखवतो. आता हे जे टायमिंग आहे हे बरोबर 10.00ला थांबायला पाहिजे. जसं की हे स्पेस बार आहे, हे स्पेस बार आपण दाबला की हे काउंटिंग चालू होतं. हे असं काउंटिंग चालू जाईल आणि हे एक लाईन्स आहे, लाईन इथे येऊन थांबेल पण काउंटिंग कंटिन्यू सुरू राहील. हे बरोबर 10.00ला स्पेस बार दाबूनच हे करायचं आहे. आता माझं आलेलं आहे 9.00 म्हणजे 0.1ने मी म्हणजे हारलो आहे. जर 10.00ला तुम्ही थांबवलं, एकच चान्स असेल, त्या चान्समध्ये जर तुम्ही जिंकला तर तुम्ही जो लॅपटॉप सिलेक्ट केलेला आहे तर तो लॅपटॉप तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिला जाईल. हे आपल्याकडले ऑफर आहे. फक्त ऑफरचे काहीतरी थोडेफार नियम आहेत. जसं की आलं की तुम्हाला पहिल्यांदा गेम खेळायला मिळणार नाही आहे. तुम्हाला पहिल्यांदा लॅपटॉप चूज करायचा आहे. लॅपटॉप चूज केल्यानंतर लॅपटॉप सगळा पूर्ण टेस्ट करून दिला जाईल इथे. जसं की कीबोर्ड टेस्टिंग आहे, कॅमेरा आहे, वायफाय, ब्लूटूथ, बाकीच्या सगळ्या पोर्ट्स आहेत ते सगळ्या टेस्ट केल्या जातील. त्याच्यानंतर बिल बनवलं जाईल. बिल बनवल्यानंतर तुम्हाला ₹1000 गेम खेळण्यासाठी ॲडव्हान्स द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर गेम ट्राय करायचा आहे. गेममध्ये तुम्ही जिंकला तर तुमचे ₹1000 पण रिटर्न आणि तो लॅपटॉप पण तुम्हाला फ्रीमध्ये. आणि जर तुम्ही गेम हारला तर तुम्हाला ₹1000 ते लॅपटॉपची जी काय किंमत आहे, एक्झाम्पल ₹30,000, तर ते राहिलेले बॅलन्स 29,000 तुम्हाला पे करायचं आहे आणि लॅपटॉप घेऊन जायचं आहे. असं नको व्हायला की आलं की सर मला पहिल्यांदा गेम खेळायला द्या, मी जिंकलो तरच मी लॅपटॉप घेईल. तर त्यासाठी नको आहे, म्हणून हे रूल ठेवलेले आहेत. आणि मित्रांनो, आपण लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे कोणी लॅपटॉपचा काउंट बरोबर सांगेल त्यातल्या एका व्ह्यूअरला आपण 1000चं GPay करणार आहोत. तर त्याचे जे विनर आहेत, लास्ट व्हिडिओचा हा लास्ट व्हिडिओ आहे आपला, तर त्याचे जे विनर आहेत त्यांचं नाव आहे रविराज नरगिडे. तर कॉंग्रॅच्युलेशन सर, तुम्हाला 1000 GPay करण्यात येईल. फक्त तुम्हाला काय करायचं आहे की दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुमचं ID पाठवायचं आहे. जसं की पॅन कार्ड असेल किंवा आधार कार्ड पाहिजे तर ते तुम्ही मला पाठवून द्या आणि तुमचा GPayचा नंबर किंवा फोनपेचा नंबर मला व्हॉट्सअपला पाठवून द्या. तुम्हाला 1000चं GPay केलं जाईल. नाव पुन्हा एकदा पाहून घ्या. रविराज सर, कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला सर GPay करतील. सरांना कॉन्टॅक्ट तुम्ही. आणि सर, ही जी ऑफर आहे ह्या व्हिडिओपासून आता ती पुढे कंटिन्यू राहील का? मित्रांनो, आता ऑफरमध्ये थोडंसं चेंज आहे की आपण 3 व्ह्यूअर सिलेक्ट करणार आहोत. 3 व्ह्यूअर मध्ये ज्यांनी लॅपटॉपचा काउंट सांगितलेला आहे तर त्याला ही मेटलची HD प्रिंट मिळणार आहे. तर ही अशी प्रिंट राहील. ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचे फोटो किंवा समजा हे असं निसर्गाचे फोटो, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फोटो पाहिजे असेल, मेटलमध्ये HD प्रिंट आहे. आता ह्याची खासियत जी आहे, हे नॉर्मल फोटो नाही आहे, हा मेटलवरती म्हणजे ॲल्युमिनियमवरती हे प्रिंट केलेलं आहे. ह्याची जी लाईफ आहे हे कमीत कमी 100 वर्ष लाईफ आहे याची. हे लवकर खराब होत नाही. ह्याच्यावरती तुम्ही पाणी टाका किंवा हे डस्टमध्ये खराब लवकर होत नाही आहे. तर ह्याची लाईफ चांगली आहे. ह्याचं रिफ्लेक्शन पण तुम्ही चेक करू शकता. ह्याचं खूप छान रिफ्लेक्शन येतं. तर असे आपण 3 व्ह्यूअर सिलेक्ट करणार आणि 3 व्ह्यूअरला आपण हे HD मेटल प्रिंट देणार आहोत. तर तुम्हाला समजा कस्टमाइजेस करून पाहिजे असेल, तुमचा एखादा फोटो असेल किंवा तुम्हाला कुठल्या गेमिंगचा, जसं आता हा गेमिंगचा फोटो आहे, गेमिंगचे कोणाला वॉलपेपर पाहिजे असतील तर ते आम्हाला व्हॉट्सअपवरती तुम्ही पाठवा आणि ती आम्ही HD मेटलवरती प्रिंट करून तुम्हाला ते कुरिअर केलं जाईल. कुरिअरचे चार्जेस तुम्हाला द्यायचे नाही आहेत, फक्त तुम्हाला ॲड्रेस वगैरे पाठवायचा आहे आणि व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करायचा आहे. सर, हे तर तुम्ही विनर्सला देत आहात, पण समजा एखाद्याला किंवा मला स्वतःला जर पाहिजे असेल हे तयार करून, तर त्याचे चार्जेस वगैरे काय असतील? मित्रांनो, ही जर तुम्ही ऑनलाईन खरेदी करायला गेला HD प्रिंट तर याची किंमत कमीत कमी ₹750 आहे. पण हे आपण तुम्हाला ₹450 बनवून देईल. ह्याच्यामध्ये साईज असतात. हे जसं की A4 साईज आहे तर ती तुम्हाला ₹450 विथ कुरिअर मिळून जाईल. ह्याच्यामध्ये तुम्हाला A3ची पण साईज मिळेल किंवा 12x16ची मिळेल किंवा 16x24ची पाहिजे तर ते पण तुम्हाला प्रिंट करून मिळेल. आणि सर, हे वॉलला कसं माउंट करतात? मित्रांनो, याच्या पाठीमागं मॅग्नेट येतं. ते मॅग्नेट पण तुम्हाला ह्या मेटल प्रिंटसोबतच मिळेल. फक्त ते मॅग्नेट तुम्हाला भिंतीवरती चिटकवायचं आहे आणि ही प्रिंट त्याला ॲटोमॅटिक चिटकून जाईल की ह्या दोन्ही साईडला आपण मॅग्नेट ठेवलेलं आहे. आपला कॅमेरा किती जस्टिस करेल मला माहिती नाही, पण एकदम प्रत्यक्षात जर तुम्ही इथे येऊन पाहिलेत ना तर एकदम जबरदस्त मित्रांनो दिसतं. आणि ही जी लाईफ पण खूप जास्त आहे, 100 वर्ष मित्रांनो
हे ह्याला काहीच होणार नाही, असंच तुम्हाला जबरदस्त दिसणार आहे. तर जे विनर्स आहेत 3 निवडतील त्यांना तर मिळणारच आहे. प्लस तुम्हाला स्वतःला कस्टमाइज करून पाहिजे असेल तर त्यासाठी पण तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. सर, हे जे तुम्ही HD मेटल प्रिंट्स सेल करताय तर त्यामध्ये अजून कुठले कुठले डिझाईन्स वगैरे आपल्या व्ह्यूअर्सला मिळतील? जसं की आता हे वास्तुशास्त्राप्रमाणे डिझाईन आहे. जसं की 2 मोर आहेत, त्याच्या पाठीमागे टेम्पल आहे, हे बदक आहेत, परत हे माउंटन्स असतात. या माउंटेनच्या पेंटिंग आहेत ना, त्याची पण खूप डिमांड असते, वास्तुशास्त्राप्रमाणे असतात. हे परत 7 हॉर्स आहेत. याच्यानंतर समजा एखाद्याला क्रेटा गाडी आवडत असेल तर ते क्रेटा गाडीचे पण आपण हे ज्या सगळ्या डिझाईन तुम्ही बघताय ना, हे स्वतः मी AI वरती बनवलेले आहेत. समजा एखाद्याला क्रेटाची गाडीची डिझाईन पाहिजे असेल तर ते बनवू शकतो. एखाद्याला स्पोर्ट गाडीची पाहिजे, जसं की ते बुगाटी आहे, तर त्याला त्या प्रकारचं वॉलपेपर पाहिजे, इथे नाव वगैरे त्याला टाकून पाहिजे स्वतःचं वगैरे, किंवा एखादी मॉडेल पाहिजे. जसं एखादं शोरूमवाला आहे तर नवीन गाडी कुठली लॉन्च झाली तर त्याला पोस्टर बनवायचं असेल तर ते बनवू शकतो. याच्यानंतर तुम्ही टू व्हीलर एखादं बाईक लवर असेल, त्याकडे एखादी पल्सर असेल किंवा MI RX 100 असेल तर त्याचा वॉलपेपर पाहिजे असेल, त्याला ते लावायचं असेल मेटल प्रिंट करून तर ते पण ऑप्शन आहे. याच्यानंतर आपण कोट्स पण आहेत. आता याच्यामध्ये कोट्स चांगला दिलेला आहे, वर्क अंटिल युअर गॅरेज लुक लाईक शोरूम, हे तुम्ही असे कोट्स पण टाकू शकता. याच्यानंतर ड्रीम इट ड्राईव्ह इट असे तुम्ही कोट्स पण टाकू शकता. हे अशा पेंटिंग टाकू शकता. एखाद्याला दुबईचा वॉलपेपर पाहिजे असेल त्याच्यावरती तर दुबईचे वॉलपेपर टाकू शकता. एखादा मूवी लवर असेल, त्याला 007 ही मूवी आवडत असेल तर ते असे पण पोस्टर बनवू शकता. म्हणजे ती सर्विस पण आपल्याकडे अवेलेबल आहे. एखाद्याला देवाचे पोस्टर पाहिजे असेल, जसं की हे शिवचा पोस्टर आहे, हे महाभारतचं आहे, तर हे असे पोस्टरसुद्धा आपल्याकडे बनवून आणि प्रिंट करून मिळेल. फक्त त्यांनी रिक्वायरमेंट व्हॉट्सअपला पाठवायची. एखादा त्यांच्याकडे फोटो जरी असेल की सर मला ह्या थीममध्ये पाहिजे तर ते सुद्धा आपल्याकडे बनवून मिळेल. तर मंडळी, तुम्ही माय कम्प्युटर शॉपीचा पूर्ण स्टॉक पाहिलात. एकदम बजेट प्राईजमध्ये इथे सर्व काही बिझनेस सिरीजचे लॅपटॉप सरांनी उपलब्ध केलेले आहेत. तर मित्रांनो, लॅपटॉप घ्यायचा असेल तर नक्की व्हिजिट करा. कुठे व्हिजिट करायचं तुम्हाला? माय कम्प्युटर शॉपीमध्ये. आता 2 शब्द. मित्रांनो, ज्यांना कोणाला टेस्टेड लॅपटॉप पाहिजे असेल, कमी बजेटमध्ये पाहिजे असतील आणि चांगले परफॉर्मन्सवाले लॅपटॉप पाहिजे असेल तर नक्की एकदा माय कम्प्युटर शॉपीला व्हिजिट करा. म्हणजे माय कम्प्युटर शॉपीचा ॲड्रेस सांगायचं झालं तर जुन्या लोकेशनपासून अगदी जवळच्या अंतरावरती आहे. सर्वात जवळचं लँडमार्क सांगायचं झालं तर साई पॅलेस प्युअर व्हेज हे आंबेगाव BK मधलं सर्वात मोठं हॉटेल आहे. त्याला जस्ट लागूनच मित्रांनो हे वनशिव निवास नावाची ही बिल्डिंग आहे, तुम्हाला पाहायला मिळेल. खाली क्लिनिक वगैरे आहे, MRF टायरचं दुकान आहे. जस्ट त्याच्या वरच्या साईडलाच मित्रांनो माय कम्प्युटर शॉपी असणार आहे. तर हा माय कम्प्युटर शॉपीचा मित्रांनो ॲड्रेस आहे. तर मित्रांनो, मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.